मुलीने जी डॉक्टर अधिकारी होती, मेडिकल ऑफिसर होती, तिने आत्महत्या केली आणि त्या ठिकाणी जे पोलीस आहेत त्यांच्या त्रासामुळे कंटाळून तिने त्या ठिकाणी आत्महत्या केली. तिचे आई वडील एक गरीब कुटुंबातले आहेत, एक शेतकरी आहेत बीडमध्ये राहणारे, आणि आज त्यांच्या कुटुंबास भेट देण्यास मी इथे आली होती. अनेक गोष्टी ह्या केसमध्ये निष्पन्न होत आहेत. तिने काही महिन्यापासूनच तक्रारीचे अर्ज तिथे पोलिसांना केले. CS जे आहेत सिव्हिल सर्जनना पण तिने अर्ज लिहिलेले की तिच्यावर खूप मोठ्या प्रमाणात दबाव आहे, खूप मोठ्या प्रमाणात तिच्यावर हॅरेसमेंट केली जाते. पण त्याची दखल, शोकांतिका ही आहे की त्याची दखल कोणीही घेतली नाही आणि शेवटी त्या मुलीला हे करावं लागलं. डॉक्टर असोसिएशनच्या माध्यमातून पण असं म्हणण्यात येत आहे की महाराष्ट्रात एकच ती मुलगी नाही, अनेक अशा महिला, खास करून महिला अधिकारी आहेत, ऑफिसर्स आहेत, मेडिकल ऑफिसर्स आहेत, ज्यांच्यावर दबाव टाकून चुकीचे PM चे रिपोर्ट, पोस्टमॉर्टमचे, ऑटोप्सीचे आणि फिटनेसचे रिपोर्ट देण्याचे खूप मोठ्या प्रमाणात प्रशासनाकडून, पोलिसांकडून आणि काही राजकीय लोकांकडून खूप मोठ्या प्रमाणात दबाव करण्यात येतो आणि मग त्यांना शेवटी हे करावं लागतं. ह्या मुलीने तक्रार पण दिलेली की तिला मुद्दाम, मला असं वाटतं, PM तिच्याकडून करून घेतले किंवा त्यांचा फॉल्स रिपोर्ट देण्याचा दबाव होता. रात्री मध्यरात्री तिला PM करण्याची जबरदस्ती केली आणि ह्याच्यात तिने म्हटलं आहे की जे अधिकारी तिच्यावर दबाव आणत होते, तिला चुकीचा रिपोर्ट द्यायला सांगत होते, तिने जून महिन्यात तक्रार केली आणि अधिकाऱ्यांनी स्क्रिप्टेड असं पत्र तुम्ही बघू शकता, एकदम स्क्रिप्टेड, त्यांची बाजू क्लिअर करण्यासाठी 1 महिन्यानंतर त्यांनी पत्र दिलं. पण तिचं वारंवार तक्रारीचे जवळजवळ 2 ते 3 डझन पत्र हे त्यावेळेस पोलीस निरीक्षक असतील, सिव्हिल सर्जन